संजय राऊतांनी अतुल लिमये यांच्यावर घणाघात केलाय। आंदोलन घटनाविरोधी कसं असू शकतं? आंदोलनाला घटनाविरोधी म्हणणं हा संविधानाचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलंय। लिमये यांचं हे विधान भागवतांना मान्य आहे का असा सवालही संजय राऊतांनी केलाय। दरम्यान जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन संविधानाविरोधातलं एक हत्यार होतं असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केलं होतं। त्याला आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे। अतुल लिमये यांच्यावर आता राऊतांनी घणाघाती टीका केलेली आहे। आंदोलनाला घटनाविरोधी म्हणणं अपमान कसा असा सवालही त्यांनी केला आहे। तर लिमये यांचं हे विधान मोहन भागवत यांना मान्य आहे का असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे। दिल्लीमधील जंतर मंतरवरचं आंदोलन हे घटनाविरोधी कसं असू शकतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। त्याच्यासाठी जे काही आपल्याला म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा। अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे। या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे। बाबासाहेबांनी ज्याच्याबद्दल आपल्याला जागृत केलं त्या ग्रामर ऑफ अनार्कीला नीटपणे ओळखलं पाहिजे, डिकोड केलं पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधायला लागेल। ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत। त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता। त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं आहे। त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे। सरसंघ चालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंविधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं। कारण जेन झीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघ चालकांचं होतं। कोण तो लिमये आहे त्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत। आपण काय बोलतोय, तरुणांना देशद्रोही समजतो। अरे जनाची नाही मनाची शरम ठेवा। लाखो लोक रस्त्यावर उतरतात, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात आणि त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवताय। मग RSS कोणती देशभक्तीवाली? इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजांच्या मागे धावत होती त्यावेळच्या हिंदू महासभेने। त्यावेळेस त्यांना वाटत होता हा देश स्वतंत्र होऊ नये म्हणून। जे जे परकीय आले त्यांच्याला साथ देणारी मंडळी या देशातील तरुणांना जर राष्ट्रद्रोही म्हणत असेल, देशद्रोही म्हणत असेल तर पुढच्या दिवसामध्ये यांना याचे परिणाम भोगावे लागतील। जनता यांची मस्ती आणि गरमी उतरवल्याशिवाय राहणार नाही।